पर भेटलेले संत ओळखता आले नाहीत तर काय करायचं आम्ही? तुकोबरेंनी सांगितलं, एक काम करा, भेटले नाही संत, भेटलेले संत ओळखता नाहीत आले, कमीत कमी त्यांचं दास तरी म्हणून घ्या, तेवढंच पुण्य अभंगाचं द्वितीय. मानविता त्यांचे दास, मानविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, मानविता त्यांचे दास, मानविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. लाभ पायी उत्तम लाभ पुढे आस उरे दास. हे पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना. महाराज, संत भेटले नाहीत, भेटलेले संत ओळखता आले नाही तर काय करा? तुकोबरे बोलतात, म्हणविता त्यांचे दास, पुढे आसोरेना. संतांचं दास जरी म्हणवलं तरी महाराज आपल्या जीवनामध्ये फलश्रुती आहे. महाराज, संतांचं दास म्हणून घ्या. महाराज, नाथ महाराजांचं राहिलेलं रामायण कोणी लिहिलं? गावबाने. काय दास म्हणून घेतलं, किती फलश्रुती आहे का? सहज आईने शेजारच्या घरात नाही की दिवशी पीठ आणलं, डाळ आणली, गुळ आणला, पुरणाचा स्वयंपाक केला. महाराज, मुलाला खायला दिला, मुलाने खाल्ला, पोळी फार आवडली. दुसऱ्या दिवशी मुलाने सांगितलं, आई आज मी पुरणाचीच पोळी. आई म्हणली, अरे आपली गरिबी, मी कालच शेजाऱ्याकडनं डाळ पीठ आणले, तुला बनवून पुरणाची पोळी दिली. नाही नाही आई, आज मी पुरणाचीच पोळी. रोज उठलं की पोरगा पुरणाची पोळी मागायला लागला. आईला कळलं नाही गेलं काय करावं, रोज पुरणाची पोळी मागते. एका शेजाऱ्याने सांगितलं, अगं हा जर रोज पुरणाची पोळी मागत असेल तर एक काम कर, याला नाथ महाराजाकडे नेऊन सोड. म्हणले तिथं का? म्हणले त्यांच्या घरी रोज पुरणाची पोळी असते. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. मुलाला घेतलं, आई आली, नाथ महाराजांच्या समोर ठेवलं. नाथ महाराजांनी विचारलं, काय शिकवायचं याला? कीर्तन, भजन? म्हणले पकवाच? म्हणले मग आई याला शिकवायचंय काय? आईने सांगितलं, काहीच नाही, याला फक्त पुरणाची पोळी खायला ठेवायचंय. तुमच्याकडे रोज पुरणाची पोळी असते ना? हा. म्हणले ती खायला ठेवायचंय. नाथ महाराज म्हणले ठेवा, काय हरकत नाही. म्हणले राहिला महाराज. कशासाठी ठेवलं? पुरणाची पोळी खायला. महाराज, नाथ महाराजांची जाण्याची, जलसमाधी घेण्याची वेळ आली. नाथ महाराजांना विचारलं, राहिलेलं रामायण कोण लिहिणार? म्हणले गावबा. म्हणले हा खायला ठेवलेला? म्हणले हो, तोच लिहिणार, आणि त्यानेच लिहिलं राहिलेलं काम. म्हणविता त्यांचे दास. संतांचं दास जरी म्हणून घेतलं तरी महाराज जीवनामध्ये फलश्रुती. दास असावं कसं? एक उदाहरण सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला पंढरपूरच्या विठेवरच्या पंढंगाचे काही वैष्णव वारकरी तीर्थयात्रेसाठी निघालेले आहेत. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाहीये. पायी प्रवास सुरू आहे, काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचलेले आहेत. विचारलं कुठलं गाव आहे? लोकांनी सांगितलं काशी. अरे वा, संत कबीरजी इथेच राहतात का? म्हणले हो, इथंच राहतात. वारकरी संत कबीर महाराजांच्या घरी गेले. कबीर महाराजांना हात जोडला. आम्ही विठेवरच्या पांडुरंगाचे वैष्णव वारकरी वारीसाठी इकडे पायी तीर्थयात्रेसाठी निघालेलो आहे.
म्हणली मग 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. आम्हाला कळालं काशी तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही राहताय, तुमच्याकडे काहीतरी भेटल म्हणून आलो. थांबा बसा. बसायला टाकलं. आतमध्ये गेले. अगं पंढरपूरच्या विठेवरच्या पांडुरंगाची काही वैष्णव वारकरी आले आहेत. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही म्हणतात. बघ काय असेल तर त्यांना खाऊ घाल. पत्नीने सांगितलं आपणच 2 दिवस झालं तांब्या तांब्या पाणी पिऊन झोपतोय, यांना कुठलं खाऊ घालायचं. दोघा पती पत्नींचा संवाद सुरू होता. तेवढ्यात त्यांचा मुलगा कमाल आला. बाबा काय चर्चा चालू आहे? काय नाही रे, आपल्या घरी अतिथी आलेत, 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही म्हणतायत आणि त्यांच्याकडे द्यायला आपल्याला त्यांना द्यायला काही नाहीये. बाबा एक काम करू, समोर जे वाण्याचं किराणा दुकान दिसतंय ते दुकान फोडू, पण वारकरी जीव घालू. काय भावना असेल, दुकान फोडू पण वारकरी जीव घालू. आणि आता मंदिरातले बल्ब घरी नेऊन लावू. गेले रात्रीचं. आपल्याला नाही, जेवढं वारकऱ्याला लागतोय तेवढा शिदा घेऊन येऊ. दुकान फोडलं महाराज. जेवढा वारकऱ्यांना लागतोय तेवढा शिदा घेतला. बाहेर आले. जिथून दुकान फोडले तिथून बाहेर आले. कमाल बाहेर येणार. तेवढ्यात कबीराने सांगितलं कमाल दुकानदारला सांग आम्ही चाललोय म्हणून. गेलेत कशाला महाराज? सांग दुकानदारला आम्ही चाललोय म्हणून. दुकानदारला जागं केलं. दुकानदारनी महाराज जिथून कमालाने दुकान फोडलं तिथून बाहेर पडणार तेवढ्यात दोन्ही पाय पकडले. आबा दिला. ओ बाबा जा तुम्ही बाबा. या दुकानदाराने माझे दोन्ही पाय पकडलेले आहेत, हा सोडायला तयार नाही. जा बाबा तुम्ही. पण थांबा बाबा, सकाळी जर गाव जागा झाला तर गाव म्हणेल बाप भजन कीर्तन करतो आणि पोरगा चोऱ्या करतो. एक काम करा बाबा, जी बाहेर अडकवलेली तलवार आहे ती घ्या, धडाच्या वेगळं शीर करा. वेळ फार कमी, घ्या ती तलवार. धडाच्या वेगळं शीर केलं. एका पिशवीमध्ये कमालाचं शीर आणि एका पिशवीमध्ये शिदा. कबीरजी घरी आले. पत्नीला सांगितलं जोपर्यंत वारकरी जीवन जात नाहीत तोपर्यंत रडायचं नाही. वारकऱ्यांना जीव घातलं. वारकऱ्यांना सोडवण्यासाठी कबीरजी निघालेले आहेत गावातल्या इशीपर्यंत. मध्यभागी सुळावरती शीर नसलेलं धड त्या ठिकाणी मध्यभागी सुळावरती अडकवलेलं होतं. वारकरी दिसले की दोन्ही हात जोडायचं, नमस्कार करायचं. वारकरी दिसले की दोन्ही हात जोडायचं, नमस्कार करायचं. वारकरी जाग्यावर थांबले आणि सांगितलं कबीरजींना, कबीरजी कोणाचा हा मुलगा? वारकरी दिसले की दोन्ही हात जोडतो, नमस्कार करतो. अरे जर विठेवरच्या पांडुरंगाला जर काळजी असेल ना तर याला जिवंत करावं लागेल, पण याचं शीर कुठे आहे का शीर? कबीरजींनी विचारलं. करणार जिवंत, पण याचं शीर लागेल. पळत पळत घरी गेले. पिशवीत ठेवलेलं महाराज शीर घेऊन आले आणि महाराज दिलं वारकऱ्यांच्या हातात. जसा बाहेर खेळायला मुलगा जावा तसा महाराज घरामध्ये आल्यानंतर महाराज तसा तो कबीरांचा मुलगा कमाल जिवंत झाला. पण कधी? ज्या दिवशी संतांच्या पायावर शरीर खर्च केलं त्या दिवशी. संताचे पायी खर्चावे शरीर, संताचे पायी खर्चावे शरीर.